रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आज मी पुढील राग कसे लक्षात ठेवायचे गायन करताना त्याचा हा भाग दुसरा आहे. एक भाग अगोदर दिलेला आहे, तो भागही पहा. फार तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा याच चॅनलवरती तो भाग आहे, तो भाग तुम्ही पाहावा. राग तुम्ही वेगवेगळे लक्षात ठेवायचे म्हणलं, आता समजा तुम्हाला मारुबी हा राग लक्षात ठेवायचा आहे, तर मराठीमध्ये एक अतिशय सुंदर ठुमरी टाईप गाणं आहे. कोणतं गाणं आहे ते? परदेश सजना का धरिला, परदेश सजना का धरिला, परदेश सजना का धरिला, परदेश. यूट्यूबवर हे गाणं टाकलं की तुम्हाला अनेक गायकांनी गायलेलं हे गाणं दिसेल. तर तुम्ही हे गाणं अगोदर परफेक्ट करा, सुरुवात आणि एक कडवून, म्हणजे तुमच्या लक्षात येते हा राग कशा पद्धतीनं वळवायचा. किंवा हे तुम्हाला नको असेल हिंदी गाण्यामध्ये तुम्ही तेरे सुर और मेरे गीत दोनों मिलकर बनेगी प्रीत, तेरे सुर और मेरे गीत. अतिशय उत्कृष्ट गाणं आहे. दोन्हीपैकी कोणतंही गाणं किंवा दोन्ही गाणी तुम्ही परफेक्ट करून मग तुम्हाला तो एकदा तो तुमच्या घशामध्ये या ब्रेनमध्ये उतरला की मग तुम्ही चाली कशाही फिरवू शकता. हा पहिला राग झाला मारुबी हा. आता दुसरा राग, दुसरे दोन्ही तिन्ही राग समान आहेत, लक्षात ठेवा. मी एक राग त्यापैकी सांगतोय भैरव, दुसरा सांगतोय कलिंगडा, आणि तिसरा राग मी सांगतोय गुणकली. आता लक्षात ठेवा, हे राग स्वर जरी समान असले तर याचा उठाव करण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी. तुम्हाला भैरव लक्षात ठेवायचा असेल तर भैरव कसा आहे, ह्याच्यामध्ये कोमल स्वर चा वापर आहे, आणि कोमल स्वर याच्या रे आणि ध हे कोमल स्वर आहेत. कलिंगडामध्ये सुद्धा स्वर तेच आहेत, फक्त भैरव लक्षात ठेवताना राजसा राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विनबाई. हे गाणं तुम्ही जर भैरवला, भैरव हा राग खाली गायचा असतो, लक्षात ठेवा. म्हणजे जास्त वर चढायचं नाही, आणि हेच स्वर जर वर वापरले तुम्ही, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या, कलिंगडा राग आला. किंवा जाळीमध्ये
पिकली करवंद, जाळीमध्ये पिकली करवंद. गाणी शोधा ही तुम्ही यूट्यूबवरती, तुम्हाला ही गाणी मिळतील. म्हणजे दोन्हीचे स्वर जरी समान असले तर खाली ज्या वेळेला तुम्ही गाताय, म्हणजे सा रे ग म प ध नी, जास्तीत जास्त सा, आणि त्याच्या वरती जर प ध नी सा, पुन्हा ग रे ग हे जर वापरलं वरचे स्वर तर तो कलिंगडा रागामध्ये होतो. आणि गुणकली रागाचं अतिशय महत्त्वाचा राग आहे हा. म्हणजे तुम्हाला या गुणकली रागावरती कमांड जर करायचं म्हणलं, स्वर तेच आहेत, थोडासा फरक आहे. फक्त डायरेक्ट रेवर न जाता तेवढंच सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग, रेवर नाही जायचं, स वर जायचं, पुन्हा रेवर यायचं आणि पुन्हा ग रे सा. म्हणजे गुणकली रागावरती जर पकड तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही हे गाणं परफेक्ट करा. तुम्हाला म्हणजे गुणकली राग व्यवस्थितरित्या येऊ शकेल. घुंगर आज कशी रुसली, घुंगर आज कशी रुसली, घुंगर आज कशी रुसली. ही जी सांगतोय त्या गाण्यानी जर तुम्ही गाणी शोधली तर तुम्हाला ती सापडतील. आणि हे जर व्यवस्थित केलं तुम्ही, जवळजवळ गेल्या ह्याच्यामध्ये 4 राग मी सांगितले, या व्हिडिओमध्ये 4 राग सांगितले. हे तुम्ही प्रॅक्टिस करा. अगोदर गाणी ती ऐका आणि ती गाणी इतर वेळेला कधीही चालता बोलता आठवली पाहिजेत आणि मग ते नामस्मरणामध्ये कन्व्हर्ट करायचं. कोणीही ही जादू तुम्हाला सांगणार नाही, आलं का लक्षात? हे फक्त भगवंतानी बैसराच्या डोक्यामध्ये दिलेलं ज्ञान आहे. आणि ह्या टेक्निकनं तुम्ही जावा, 1 नंबर. तुम्ही पट्टीचे गायक 1 नंबर होणार. कोणत्याही सप्त्यामध्ये कोणत्याही रागाची चाल तुम्ही म्हणू शकणार. ओके. आता हे जरा थोडंसं पारमार्थिक व्यक्तींना वाटेल की गाणं अगोदर आणि नंतर हे. अरे गाणं कशासाठी लक्षात ठेवायचं आहे? आपणाला भगवंताचं चिंतन रागामध्ये करायचं जर असेल, गायचं असेल. आता सध्या हे पहा, इथं स्पर्धात्मक युग आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं म्हटलं तर हे मी सांगतोय ते जर तुम्ही केलं तरच तुम्ही स्पर्धेमध्ये टिकू शकचाल. नाही तर हे मोठे गायक जे शास्त्रीय संगीत वगैरे शिकलेले हे तुम्हाला कधीही मागं म्हणू देणार नाहीत किंवा कधीही तुम्हाला पुढं म्हणू देणार नाही. ध्यानात आलं का? तुम्ही हे टेक्निक अवलंबा, कितीही कसलाही पट्टीचा गायक असू द्या, त्याला तुम्ही या गाण्यावरती फसवू शकता. ध्यानात आलं? झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या, संत जनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. चॅनल आवडेल ना आवडेल, आवडलं तर सबस्क्राईब करा, नाही आवडलं तर प्रश्नच येत नाही. ओके.